नांदेड शहरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यानं अंगाची लाही होत आहे। त्याचा परिणाम जो आहे ते वेगवेगळ्या व्यवसायावर होताना पाहायला मिळतात। जसं की माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असताना अनेक पक्षी प्राणी आणि फळांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं बघितलं गेलं। पण आता एका नांदेडमधील इस्लामपूर परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना एक देशी जुगाड केला आहे। यामुळे जे आहे ते त्यांचा व्यवसाय मात्र सुरळीत सुरू असल्याचं दिसतंय। आपण बघू शकता अशा पद्धतीचे फॉगर जे आहेत ते हॉटेलमध्ये सगळीकडे लावलेले आहेत। या फॉगरला वेगळे एक सिस्टीम आहे, त्याच्या माध्यमातून पाणी जे आहे ते हलकं एकदम पाणी खाली पडत असते आणि हे सगळं पाणी इथं बसणाऱ्या सगळ्या ग्राहकांच्या अंगावर पडताना पाहायला मिळतं। हे सगळं अशा पद्धतीचं हे जुगाड आहे। एक टाकी ठेवलेली आहे इकडे पाण्यासाठीची, पाण्यासाठीची टाकी आहे खाली आणि यातलं पाणी जे आहे ते या मशीन थ्रू सगळीकडे फॉगर मार्फत इथल्या बसलेल्या ग्राहकांच्या अंगावर पडतं आणि त्यामुळे जो आहे तो थंडावा निर्माण होते आणि ग्राहकांची ओढ जे आहे ते इकडे येताना पाहायला मिळतं। दुपारच्या सुमारास सुद्धा इकडं ग्राहक असतो आणि हा तापमानाचा पारा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की इकडे कोणी फारसं यायला बघत नाही। पण हा सगळा देशी जुगाड हे जे हॉटेल चालक आहे त्यांनी केलेला आहे। काय हा सगळा जुगाड आहे, कशा पद्धतीनं कुठून ही सगळी आयडिया तुम्हाला मिळाली, काय सांगाल? क्या बोलते ये कैसे बना है? ये बना है, ये हमारी होटल है टी टाउन। ये मैं और मेरा फ्रेंड हातिम दोनों पार्टनर है इसमें। ये हमें गर्मी के लिए लोगों ने बहुत परेशान किया था, भाई गर्मी हो रही है, कूलर लगाइए। तो मैं और मेरा फ्रेंड हम दोनों किसी कारण फंक्शन में गए थे औरंगाबाद, तो वहाँ पर हमने ये ऐसा फॉर्मूला देखा है। तो हमने भी सोचा है कि हमारे होटल में हमारे लिए ऐसा करें कि ये लगाने के बाद लोगों का बहुत पॉजिटिव आया है रिजल्ट। और खर्चा कितना है इसके लिए? खर्चा इसके लिए ज़्यादा नहीं है सर, 7,500-8,000 रुपये खर्चा आया है। और इसका सब बहुत वो हुआ है, लोगों ने बहुत सारा रिव्यू दिया है हमें इसलिए। और ये बहुत सारा ठंडा है, आप देख सकते हैं। ये क्या क्या है ये कहाँ से मशीन कहाँ से मंगाई? ये सर मशीन हमने ऑनलाइन मंगाई है सर। कितने की है ये? ये 7,500 रुपये की मशीन है सर। अच्छा, तो ये जो व्यापार है उसमें कुछ बड़ा हो गया? हाँ कस्टमर आ सर, रहे हैं? हाँ सर, अल्हम्दुलिल्लाह। आज दिन के टाइम पे हमारे पास कोई कस्टमर चाय पीने नहीं आ रहा था, बहुत धूप है, इसलिए अब ये आने की वजह से हमारे पास अल्हम्दुलिल्लाह बहुत रौनक बढ़ गई होटल में। और दिन के टाइम पे भी बहुत ज़्यादा हमारे चाय में फ़र्क आया है। बघितलं गेलं तर हे सगळं टीन पत्राचं हॉटेल आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं तापमान वाढत होतं आणि ग्राहकांनी या सगळ्या हॉटेलकडं पाठ फिरवली होती। पण हे सगळं देशी जुगाड केल्यानंतर मात्र इकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।